कामगार विभागाअंतर्गत गट क संवर्गातील जी 78 पदांची जाहिरात आली, ज्याच्यामध्ये 62 पदे हे निरीक्षक पदासाठी, ज्यासाठी कुठलाही पदवीधर अर्ज करू शकतो. आणि सर्वच पदांसाठीचा सिलेबस सारखाच आहे. त्यांनी जो ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये जो सिलेबस दिलाय तो आधी आपण बघूया, त्यानंतर आपण डिटेल त्याची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, त्यांनी काय सांगितलंय, 100 प्रश्न येणार आहेत, 200 गुन्हे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. पदवी दर्जाचे प्रश्न असणार आहेत. प्रश्नांचा दर्जा कसा असणार आहे, पदवी लेवलचा असणार आहे. प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहेत. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. कालावधी 2 तास म्हणजे 120 मिनिटं आहे. याच्यामध्ये ग्रुप टायमर असतं. ग्रुप टायमर कसं असतं, 25 प्रश्न 30 मिनिटं असे त्याचे 4 ग्रुप केले असतात, म्हणजे ABCD. आपण एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे ह्या 30 मिनिटांमध्ये जाऊ शकत नाही. याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. आता सध्या आपण सिलेबसच बघूया. आणि हे जे प्रश्न असणार आहेत, हे प्रश्न कसे आहेत, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. आता त्यांनी जो सिलेबस दिलाय, सिलेबस हा वर सिलेबस दिलाय, आपण डिटेल थोड्या वेळाने बघणार आहे. काय सांगितलं त्यांनी, मराठी भाषा येणार आहेत, याचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. इंग्रजी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान हे विषय येणार आहेत. 15 प्रश्न 30 गुणांसाठी असणार आहेत. हा आहे 120 मार्कांचा सिलेबस. ठीक आहे. बऱ्यापैकी जवळपास जेवढे पण एक्झाम झाले त्याच्यामध्ये हे कॉमन होतं. तिथं 100 प्रश्न आणि 200 गुण होते काही ठिकाणी. तर ह्या टाईपमध्ये TCS ने जवळपास 250 प्लस क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत आतापर्यंत. 2022 पासून ते पेपर घेत आहे. रिस्पॉन्स शीट अवेलेबल आहे. PYQ मधून तुम्ही याचा चांगला अभ्यास करू शकता. कन्सेप्ट समजून घ्यायची, क्वेश्चन कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलाय तर ते कन्सेप्ट समजून घेतल्या तर याची छान प्रकारे तयारी होईल 120 मार्कांची. आणि काही विद्यार्थ्यांची याची तयारी पण झालेली असणार आहे. हवा असेल तर याच्यासाठी पण आपण सेपरेट कोर्स घेऊन येऊ शकतो. ठीक आहे. आणि हा जो आहे हा पार्ट, तांत्रिक घटक अधिनियम म्हणजे जे कायदे 80 मार्कांसाठीचे, हा सर्वांसाठी नवीन. याचा अभ्यास कोणाचाच झालेला नाही आजपर्यंत, तरी कोणी याचा अभ्यास केलेला नाही. याच्या नोट्सही अवेलेबल नाहीत, कुठेही पुस्तकं अवेलेबल नाहीत. ठीक आहे. बरेच जण विचारतात त्याचं पुस्तक वगैरे भेटेल का, त्याचं पुस्तक अवेलेबल नाही, कारण की ही जाहिरात खूप दिवसानंतर आली. याच्यासाठी कोणी पुस्तक आधीच तयार करून नाही ठेवत. आतापासून नोट्स वगैरे बनवायला सुरुवात होईल. एक साधारणतः मार्केटमध्ये PDF वगैरे 7-8 दिवसानंतर अवेलेबल होतील. पुस्तकं तर 15-1 दिवसानंतर येतील. आणि त्याच्यानंतर अभ्यास करणं जरा चुकीचं राहील. तर आतापासूनच अभ्यास सुरुवात केली तर तिथं सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. याच्यामध्ये बघा, विविध कामगार कायदे आणि त्यातले 2 महत्वाचे कायदे दिलेत. विविध कामगार कायदे, याच्यामध्ये कामगार कायद्यामध्ये जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे 50 कायदे दिलेत. किती कायदे दिलेत? 50 कायदे. एक्झाम मध्ये 40 प्रश्न येणार आहेत. 40 प्रश्न 80 मार्कांसाठी, म्हणजे सर्वच कायद्यांवरती येणार नाहीत प्रश्न. बघा, हे जे 2 कायदे जे दिलेत, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969, या 2 कायद्यावर त्यांचा जास्त भर असेल. ठीक आहे. 40 पैकी 20 प्रश्न, 15 ते 20 प्रश्न ह्या 2 कायद्यावरती असेल. आणि उरलेले 48, एकूण 50 कायदे, उरलेल्या 48 कायद्यांवरती तुम्हाला 20 ते 25 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. तर कायदे कुठून करायचे ते सांगतो मी. बघा, ऑफिशियल वेबसाईट वरती कामगार आयुक्ताची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथेच आपली जाहिरात पण आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर कायदे नियम हा टॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 50 कायदे तुम्हाला दिलेले आहेत. तिथंच हा पण कायदा बघा, जो विशेष कायदा त्यांनी दिलेला आहे, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी 9 नंबरला कायदा बघा, तो श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969. याच टाईप मध्ये बाकीचा दुसराही कायदा आहे, तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावरती आहे वाटतं. तर असे 4 पेजेस आहे, 50 कायदे आहेत. सर्वच कायदे महत्वाचे नाहीत, काही कायदे महत्वाचे, म्हणजे वेतन संहिता असेल किंवा कामगार महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता असेल, बालकामगार प्रतिबंध अधिनियम असेल, हे जे महत्वाचे आहेत ना त्याच्यावरती एक्झाम येतील. बोनस प्रदान अधिनियम, प्रसूती हा जो आहे ना, प्रसूती लाभ अधिनियम, यावरती पण एक्झाम मध्ये प्रश्न असतील. तर या टाईप मध्ये किमान वेतन अधिनियम हाही महत्वाचा कायदा आहे. समान वेतन अधिनियम, ह्या टाईपचे आहेत काही कायदे महत्वाचे आहेत खूप. तरीही सर्व कायद्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशन लेवल आहे जास्त. कुठल्या कायद्यावरती प्रश्न येईल हे आपण सांगू नाही शकत. त्यामुळे सर्वच कायद्यांचा तपशीलवार अभ्यास तुम्हाला करावा लागेल, सविस्तर अभ्यास असेल. आणि त्यातले जे 2 महत्वाचे कायदे ना त्यावरती तर डिटेल तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न एक्झाम मध्ये असणार आहेत. ठीक आहे.
आता हे जे कायदे आहेत ना, इथून तुम्ही डाउनलोड करून स्वतः अभ्यास करू शकता. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो. हे जे कायदे आहेत, हे काही कायदे इंग्लिशमध्ये आहेत आणि काही कायदे आहेत मराठीमध्ये, पण त्याची भाषा जी आहे ती कायद्याची भाषा आहे. ते समजायला थोडीशी अवघड आहेत. जी भाषा आहे ती त्यातून प्रॅक्टिकल नॉलेज येत नाही. ठीक आहे, म्हणजे काय अर्थ असेल, शब्दांचा अर्थ आपण लावून त्यानुसार नोट्स पण बनवलेले आहेत. ठीक आहे, बघा तुम्हाला मी दाखवतो. तर ह्या टाईपमध्ये जो अधिनियम आहे हा इंग्लिशमध्ये आहे. बघा, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969. हा जो कायदा आहे हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे तिथे दिलेला. तो आपण सोप्या भाषेमध्ये आणि सर्वांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण ह्या कायद्याच्या एक कलम बघूया. आता ही जी जाहिरात जी दिली त्याच्यामध्ये एका कलमाचा जास्त उल्लेख झालेला आहे. बघा कुठला कलम आहे ते, पहिल्याच पानावरती जे जाहिरातीचं जे इंट्रोडक्शन आहे, ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये कलम नंबर 6 बद्दल जास्त चर्चा झालेली. मग एक्झाम मध्ये ते एक महत्वाचं कलम आहे, सर्वच कलम महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. बघा, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969 कलम नंबर 6. तर कलम नंबर 6 बद्दल आज आपण चर्चा करणार आहे. तर ह्या 1969चा जो कायदा आहे याच्यामध्ये 28 कलम आहेत. किती कलम आहेत तुम्हाला ओरिजिनल कायद्यामध्ये दाखवतो. हा ओरिजिनल कायदा आहे बघा, याच्यामध्ये 28 कलम आहेत. ठीक आहे, टोटल किती कलम आहेत? 28. हे सर्व कलम महत्वाचे आहेत. प्रत्येक कलमावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन पाहायला मिळतील. तर जे जे महत्वाचे कलम आहेत त्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न असतील. आता आपण कलम नंबर 6 बद्दल चर्चा करणार आहे. तुम्हाला समजेल कसं असतं, नोट्स वगैरे कशा तयार केले ते. बघा, आता माथाडी याच्या शब्दामध्ये काय दिले, याच्यामध्ये एक शब्द येतो माथाडी. तर माथाडीचा अर्थ आधी समजून घ्या. माथाडी म्हणजे काय? माथा म्हणजे काय असतं? डोकं असतं. ठीक आहे, माथा डोक्याला एक समानार्थी शब्द आहे माथा. तर ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी. ओझे वाहून देण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे काय? माथाडी. मग याच्यामध्ये जे माथाडी असतात, माथाडी कामगार, ते ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे अशा प्रकारची अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणारे कामगारच माथाडी कामगार म्हणतात. ठीक आहे, तर जे हमाल वगैरे असतात बघा, दुकानांमध्ये असतात, किराणा दुकान असेल किंवा रेल्वेच्या ठिकाणी असतात, ते काय असतात? माथाडी कामगार असतात. आता यांच्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे. कुठला? महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. हा जो आहे हा कायदा ह्या माथाडी कामगारांसाठी केलेला आहे. आता सध्या राज्यामध्ये एकूण 34 माथाडी बोर्ड आहेत, 34 माथाडी मंडळ तयार केलेली आहेत. ठीक आहे, हा आकडा लक्षात ठेवा. बरं, आता हा जो कायदा आहे हा का तयार करण्यात आला हे आधी समजून घ्या. त्याची पार्श्वभूमी काय होती? तर हे जे हमाल आणि माथाडी कामगार होते यांना सुरुवातीला जे दुकानदार वगैरे असायचे, किराणा दुकानदार असेल किंवा इतर कंपनीतले मालक असेल, तर ते योग्य वेतन देत नव्हते. त्यांना कामाचे तास फिक्स नव्हते. समजा आजारी असेल किंवा काय असेल त्यांना सुट्ट्याही मिळत नव्हत्या किंवा कामाचं वेतन फिक्स नव्हतं. काम कधी मिळेल कधी मिळत नव्हतं. ह्या टाईपमध्ये त्यांचे पिळवणूक होत होती. त्यांचे जीवन एकदम हालाकीचे चालू होते 1960 ते 66 दरम्यान. ठीक आहे, खूप त्यांच्यामध्ये हाल होत होते. त्यामुळे कैलासवासी माननीय अण्णासाहेब पाटील हे जे आहेत 1966 मध्ये त्यांनी काय केलं, माथाडी कामगार जे आहेत मुंबई व इतर बाजार त्यांच्या नेत्यांना बाजारातील त्यांना एकत्र केले. जे माथाडी कामगार आहेत त्यांना काय केलं, त्यांनी एकत्र केले. मुंबई आणि इतर बाजारपेठामधील माथाडी कामगार यांना कायद्याच्या एका भागात यावे. आता सुरुवातीला काय होतं, हे असंघटित कामगार होते, त्यांना इतर कामगार कायदे जे आहेत ते लागू नव्हते. ठीक आहे, तर त्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी खूप कष्ट घेतले, त्यांनी वेगवेगळे संघर्ष केले. त्याचा सर्व कामगारांना त्यांनी एकत्र केले आणि मागणी त्यांना एका याच्यामध्ये यावं यासाठी मागणी केली. खूप दिवसांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली आणि समितीच्या अहवालाचा विचार करता महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील यासाठी एक कायदा बनवला आणि तो म्हणजेच कोणता? महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. ठीक आहे, तर कायद्याची गरज काय वाटली हे समजलं.
आता कायद्यामध्ये हा कायदा आल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला. कुठले जे कामगार आहेत, दुकान असेल, किराणा दुकान असेल, कागद असेल, लोखंड व पोलाद, कापड, भाजीपाला, वाहतूक, रेल्वे सफाई हे कायदे लागू झाल्यानंतर माथाडी कामगारांना प्रत्येक महिन्याला मंडळाकडून मासिक वेतन मिळायला लागली. भविष्य निर्वाह निधी, आपदन, वैद्यकीय लाभ, बोनस, सुट्टी, वेतन यासारख्या गोष्टी त्यांना मिळाल्या. त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान काय झालं, उंचावलं. त्यांचं राहणीमानामध्ये बदल झाला. आणि जे मुंबई, ठाणे, पुणे असेल, रायगड असेल येथील माथाडी कामगारांना स्वतःच्या घरात राहू लागले, जे शासनाने त्यांना एक विशेष योजनेतर्फे त्यांना दिलेले आहेत. ठीक आहे. हा कायदा आल्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली. तर ही आहे त्याची पार्श्वभूमी. तर आता आपण कलम नंबर 6 जे आपल्या सरळ सेवेच्या जाहिरातीमध्ये पण दिले, कलम नंबर 6 त्याच्याबद्दल बघूया. याच्यामध्ये 28 कलम आहे. सर्व कलमे आपण सविस्तर बघणार आहे. तर आता आपण कलम नंबर 6 ची चर्चा करूया, ज्याच्या अन्वये हे जे मंडळ आहे ना ते स्थापन केलेले आहे. ठीक आहे. मंडळाची स्थापना याच्याबद्दल कलम नंबर 6 मध्ये दिलेली. तुम्हाला तो इंग्लिश मध्ये पण दाखवतो, जो ऑफिशियल गॅझेट मध्ये आहे, बेअर ऍक्ट त्याच्यामध्ये पण दिलेला आहे. तो बघा, कलम नंबर 6. ओके. तर इथं आहे कलम नंबर 6. त्याच्यामध्ये उपकलम आहेत 8. ठीक आहे. हे कलम नंबर 6, कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड. आता हे जर वाचायला गेलं तर हे काहीच समजणार नाही, त्याचा अर्थही लागत नाही जास्त लवकर. त्यासाठी आपण एक साध्या सोप्या भाषेत सर्वांना समजतील अशा एक छान नोट्स बनवलेल्या आहे. कायद्याच्या नोट्स बनवण्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स पण आहे. आपण नवी मुंबई साठीचा जो सहाय्यक आयुक्त हे पद होतं, याच्यासाठी 10 कायदे होते, त्याच्या एक छान नोट्स बनवून आपल्या ऍपमध्ये दिलेले आहेत. तर यासाठी पण आपण सर्व 50 जे कायदे आहेत त्याच्या नोट्स आपण लवकरच प्रोव्हाइड करणार आहे. मंडळाची स्थापना बघा. मंडळाची स्थापना आणि व्याप्ती. राज्य शासन अधिकृत राजपत्रात अधिसूचना काढून कोणत्याही अनुसूचित रोजगारासाठी, शेड्यूल एम्प्लॉयमेंटसाठी बोर्ड स्थापन करू शकते. म्हणजे मंडळ जे आहे ते स्थापन करू शकतं. कोण स्थापन करू शकतं? राज्य शासन स्थापन करू शकतं. हे जे मंडळ आहे, हे मंडळाची स्थापना कोण करू शकतं? राज्य शासन करू शकतं. सरकार ठरवू शकते की कोणत्या कामासाठी, म्हणजे धान्य बाजारातील हमाल असेल, लोखंड पोलाद कामगार असेल, किंवा कोणत्या क्षेत्रासाठी, म्हणजे पुणे, मुंबई किंवा नाशिक, स्वतंत्र बोर्ड हवे, म्हणजे हे सरकार ठरवेल. ठीक आहे. कुठल्या याच्यासाठी बोर्ड असेल. आता बघा, मुंबईमध्ये लोखंड व पोलाद बाजारासाठी माथाडी कामगार मंडळ हे फक्त त्या क्षेत्रासाठीच आहे. ठीक आहे. एका क्षेत्रासाठी एक किंवा जास्त बोर्ड असू शकतात. एका क्षेत्रासाठी जास्त बोर्ड असू शकतात. ठीक आहे. मंडळाची निर्मिती कोण करू शकतं? मंडळाची स्थापना कोण करू शकतं? तर राज्य शासन करू शकतं. एकाच क्षेत्रासाठी वेगवेगळे बोर्ड असू शकतात. हे याच्यावरून आपल्याला कलम नंबर 6 मधील उपकलम 1 मध्ये आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मंडळाचे कायदेशीर स्वरूप. बोर्ड हे जे मंडळ आहे ही काय संस्था आहे, जिला शाश्वत उत्तराधिकार आणि स्वतःचा शिक्का असेल. ठीक आहे. बोर्ड ही काय असेल, एक जिवंत व्यक्तीसारखी असेल. तिला बोर्डाचे सदस्य बदलले किंवा निवृत्त झाले तरी बोर्ड कधी संपणार नाही, ते कायम सुरू राहील. म्हणजे एखादा बोर्डचा सदस्य निवृत्त झाला म्हणजे बोर्ड संपला असं नाही, त्या ठिकाणी दुसरा अधिकारी येईल आणि ते बोर्ड कायम सुरू राहील. मालमत्ता. बोर्ड स्वतःच्या नावाने जमीन, इमारत खरेदी करू शकते किंवा विकू शकते. जे बोर्ड आहे, जे मंडळ असेल, ते मंडळ स्वतःच्या नावाने, या कलमांतर्गत जे मंडळ स्थापन होईल ते मंडळ स्वतःच्या नावाने जमीन खरेदी करू शकतं, इमारत खरेदी करू शकतं आणि ते विकू शकतं. बोर्ड ह्या मंडळावरती कोर्टात कोणीही केस टाकू शकतं आणि बोर्ड कोणावरही केस टाकू शकतं. ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीसारखे त्याला अधिकार आहेत. मंडळाची रचना हा महत्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन असणार. खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न असणार म्हणजे असणार. ह्या जे मंडळात आहे, राज्य सरकारकडून निर्देशित केलेले 3 प्रकारचे सदस्य असतील. कुठले कुठले? मालकांचे प्रतिनिधी. आता जे किराणा दुकानदार असेल किंवा कारखान्याचे मालक असेल, तर लोखंड पोलाद कारखाना आहे समजा, त्याचे मालक आहेत, किंवा किराणा दुकान आहे त्यांचे मालक आहेत, बाजारपेठेमधील जे मालक आहेत ते, आणि असुरक्षित कामगारांचे प्रतिनिधी. आता जे हमाल वगैरे जे असतात त्यांचा एक प्रतिनिधी असतो, त्यांचे प्रतिनिधी, त्यांच्यातलेच काही प्रतिनिधी, संख्या वेगवेगळी असू शकते, एक नाही अनेक पण तिथं असू शकतात. आणि राज्य सरकारचे स्वतःचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असतील. ह्या टाईपचे 3 प्रकारचे सदस्य त्यामध्ये असतील. एक आहे त्रिपक्षीय मंडळ आहे. हे काय त्रिपक्षीय मंडळ आहे. याच्यामध्ये काम देणारे मालक,
काम करणारे माथाडी आणि देखरेख ठेवणारे सरकार, अशा तिघांचा याच्यामध्ये सहभाग आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे. आता याच्यामध्ये संख्या पण ठरवलेली, म्हणजे कोणाची किती संख्या असेल, हे जे सदस्य असतील, कामगार आणि मालक आणि कामगार प्रतिनिधी संख्येने समान असतील. महत्वाचा मुद्दा आहे, हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा, याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी समान संख्येने असतील, म्हणजे जर मालक 6 असतील, मालकांची संख्या 6 असेल, तर कामगार जे असतील त्यांची पण सदस्य संख्या किती असेल, 6 असेल. ठीक आहे, आणि सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची संख्या दोघांच्या एकूण संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसेल, 1/3 पेक्षा जास्त नसेल. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊया. 6 मालक आहेत, तिथं 6 कामगार असतील, म्हणजे 6 कामगारांची संख्या असेल, सदस्य संख्या. ठीक आहे, कामगारांचे प्रतिनिधी, तर हे झाले 12. ठीक आहे, आणि याचा 1/3 म्हणजे त्याला 3 आणि भाग दिल्यानंतर किती होतात, 4. म्हणजे सरकारचे 4 अधिकारी असतील आणि यांचे हे 6 आणि यांचे 6. ठीक आहे, 4 पेक्षा जास्त नसणारी, 4 पेक्षा कमी असतील, म्हणजे 3 किंवा 4. ठीक आहे, तर ह्या टाईप मध्ये सदस्य संख्या असेल. मंडळाचा अध्यक्ष, आता हे जे मंडळ आहे, ह्या मंडळाचा अध्यक्ष कोण असेल, तर मंडळाचा अध्यक्ष हा सरकारचा जो प्रतिनिधी असेल त्याच्यापैकी एक असेल. सरकारचे जे प्रतिनिधी असेल त्याच्यापैकी एक. आता मी बघितलं होतं, आता सांगितलं होतं, 6 जर मालक असेल, 6 कामगार असेल, तर 4 जे असेल सरकारी अधिकारी असेल, त्याच्यापैकी एक हा जो मंडळ असेल त्याचा अध्यक्ष असेल. मालक आणि कामगार यांच्यात वाद होऊ नये आणि कारभार निष्पक्ष चालावा म्हणून सरकार आपल्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यापैकीच एकाला अध्यक्ष म्हणून नेमते. ठीक आहे, आता हे मंडळ स्थापन झालं, हे 6 मालकांचं आणि 6 कामगार आणि हे 4 या सदस्यांचं एक मंडळ स्थापन झालं, हे 16 व्यक्तींचं. ठीक आहे, एक आपण हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतले. या सर्वांची घोषणा नेमणुकीनंतर त्यांची राजपत्राद्वारे प्रसिद्ध केली जाईल. सरकार जे आहे राजपत्रामध्ये त्याचं प्रसिद्ध करेल, गॅझेटमध्ये त्याची नोटिफिकेशन येईल, आणि जोपर्यंत नावांची घोषणा करत नाही सरकार, जोपर्यंत नावांची घोषणा करत नाही तोपर्यंत त्या मंडळाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. ठीक आहे, कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी सरकारने गॅझेट नोटिफिकेशन मध्ये त्याची घोषणा करावी लागते, राजपत्रामध्ये त्याची घोषणा करावी लागते. ठीक आहे, कार्यकाळ, सदस्यांचा कार्यकाळ सरकार ठरवेल त्यानुसार असेल, सरकारच्या याच्यानुसार तो असेल. सर्वसाधारणपणे हा 3 वर्षाचा कालावधी असतो आणि सरकार वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करू शकतं. ठीक आहे, कार्यकाळावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात. ठीक आहे, बेरॅक मध्ये भत्ता आणि मानधन. आता ठीक आहे, भत्ता आणि मानधन, सरकारी प्रतिनिधी सोडून, आता जे सरकारचे प्रतिनिधी त्यांना सरकारकडून पेमेंट भेटतं, बाकी जे आहेत सदस्य त्यांना बोर्डाच्या निधीतून प्रवास भत्ता, दैनिक भत्ता दिला जाईल. ठीक आहे, बोर्डाच्या निधीतून आणि याच्यातून त्यांना प्रवास भत्ता दिला जाईल. कामगार आणि मालक प्रतिनिधी जेव्हा बोर्डाच्या बैठकीत येतात तेव्हा त्यांच्या खर्च बोर्डाच्या पैशातून लेव्ही मधून जमा झालेला निधी त्यातून दिलेला जातो. ठीक आहे, बैठकीचे नियम, आता बोर्डाच्या बैठका कशा घ्याव्यात, कामकाज कसे चालावे याचा नियम बोर्ड ठरवेल, जे मंडळ आहे ते ठरवेल. त्याला सरकारची मान्यता असावी लागते, पण त्याला काय लागते, सरकारची मंजुरी हवी लागते. ठीक आहे, बोर्ड जे आहेत बैठकीचे नियम वगैरे ते सर्व बोर्ड स्वतः बनवते आणि त्याच्यामध्ये कामाची सुसूत्रता राहील त्यासाठी. ठीक आहे, पण त्याला सरकारची मान्यता असावी लागते. आता बघा, टीसीएस पॅटर्न, म्हणजे हा जो घटक आपण बघितला त्याच्यावरती टीसीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारचे प्रश्न येतील बघा. महाराष्ट्र माथाडी कायद्याच्या कलम 6 नुसार मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? आताच आपण बघितलं होतं, केंद्र सरकारला आहे का नाही, कामगार आयुक्त नाही, जिल्हाधिकारी नाही, याचं उत्तर काय येईल, राज्य शासन. तर हा अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला आहे. ठीक आहे, त्यानंतर मंडळाच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? यात फक्त कामगारांचे प्रतिनिधी असतात, मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी असमान संख्येने असतात, मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी समान संख्येने असतात. बघा, आता आपण बघितलं होतं, तर क नंबरचं उत्तर हे त्याचं उत्तर राहील. यात फक्त सरकारी अधिकारी असतात नाही, त्रिपक्षीय सदस्य असतात आणि कामगार आणि मालक यांची संख्या काय असते, समान असते. ठीक आहे, ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहेत ना ते तुम्ही कमेंट करा
खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर टाका. कलम 6(4) नुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी एकूण मालक आणि कामगार प्रतिनिधीच्या किती भागापेक्षा जास्त नसावे? 1/2, 1/3, 1/4 की 2/3? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करायचंय. पुढचा पण प्रश्न, माथाडी मंडळाचा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली जाते? माथाडी मंडळाचा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली जाते? कामगार प्रतिनिधींपैकी एक, मालक प्रतिनिधींपैकी एक, राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांपैकी एक आणि स्थानिक आमदार. तर ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची. जर तुम्ही लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं असेल ना, तर याचे उत्तर तुम्ही आरामशीर देऊ शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही अडचण असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. कोर्स बद्दल, बॅच बद्दल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लवकरच अपडेट येईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे.